आता पहा, पान नंबर 84 वर त्याची व्याख्या आहे. सर्कल पासिंग थ्रू ऑल थ्री व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड. मी फळ्यावर लिहून दिलेली आहे. पान नंबर 84 वर पहा तुम्ही. रिमेंबर दिस याच्यात पहा आणि पुस्तकात बघून वहीत व्याख्या लिहा, या ओळी लिहा. आता आपण त्याच्यावरच्या उदाहरणाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी 85 पानावर काय ऍक्टिव्हिटी आहे बघा. ती ऍक्टिव्हिटी तुम्ही करून पाहू शकता. प्रत्येकाने ती करून बघायची. बघा म्हणजे काय आहे. टाइप्स ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचे प्रकार. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. आयसोसेल्स म्हणजे समद्विभुज त्रिकोण. आणि स्कॅलन म्हणजे विषमभुज त्रिकोण. समभुज, समद्विभुज आणि विषमभुज. सम म्हणजे तिन्ही बाजू सारख्या. आयसोसेल्स म्हणजे कोणता, दोन बाजू सारख्या. आणि स्कॅलन विषमभुज, तिन्ही बाजू वेगळ्या. मग पोझिशन ऑफ इन सेंटर म्हणजे आंतरमध्याची पोझिशन. आंतरमध्य कुठे आहे तर बघा तुम्ही ऍक्टिव्हिटी करून बघा. इक्विलॅटरल ट्रायंगल जो आहे तिन्ही बाजू सारख्या, हा इक्विलॅटरल आहे म्हणजे समभुज. इक्विलॅटरल, समद्विभुज, आयसोसेल्स, विषमभुज, स्कॅलर. आता मला सांगा आंतरवर्तुळ म्हणजे आतून स्पर्श करणारं वर्तुळ ते सेंटर आतच असेल, आतच असेल, आतच असेल. म्हणजेच पोझिशन ऑफ इन सेंटर म्हणजे आंतरमध्ये कुठं असेल, आंतरमध्याचं स्थान कुठं असेल तर तिन्ही वर्तुळामध्ये, तिन्ही त्रिकोणांमध्ये ते अंतर्भागात असेल. त्रिकोणाच्या अंतर्भागात, इनसाइड द ट्रायंगल. बघा तिथे इनसाइड द ट्रायंगल, इनसाइड द ट्रायंगल, इनसाइड द ट्रायंगल. मराठीमध्ये काही त्रिकोणाच्या अंतर्भागात, त्रिकोणाच्या आतमध्ये, अंतर्भागात, तिन्ही मध्ये पण तेच. पोझिशन ऑफ सर्कम सेंटर. आता सर्कम सेंटर म्हणजे काय, तिन्ही शिरोबिंदू वर्तुळ काढायचे म्हणजे केंद्रबिंदू आतच असेल. इनसाइड द ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या अंतर्भागात. बरोबर. त्यानंतर आयसोसेल्स जर असेल तर याच्यात असा त्रिकोण काढला तर ती असं असेल बघा, आतमध्ये येईल. पण जर तुम्ही त्रिकोण असा काढला तर याचा लंबदुभाजक असा येईल, परपेंडिक्युलर बायसेक्टर या बाजूचा आणि ह्या बाजूचा इकडे येईल बघा असा. आणि मग इथं लोक ठेवलं असं वर्तुळ येईल खाली. म्हणजे तो त्रिकोणाच्या बाह्य भागातून येऊ शकतो, त्रिकोणाच्या आतमध्ये पण येऊ शकतो. म्हणजे इनसाइड ऑर आउटसाइड द ट्रायंगल, त्रिकोणाच्या अंतर भागात किंवा बाह्य भागात असेल. आणि स्कॅलरचं सुद्धा तसंच येईल, तो त्रिकोणाच्या अंतर्भागात येऊ शकतो किंवा बाह्य भागात येऊ शकतो. टाइप्स ऑफ ट्रायंगल. आता ऍक्यूट असेल. आता ऍक्यूट म्हणजे काय, तिन्ही कोण, लघुकोण. समजा एबीसी, लघुकोण त्रिकोण ऍक्यूट. त्यानंतर राईट अँगल, काटकोण, राईट अँगल ट्रायंगल. आणि ऑब्ट्यूस, एक कोण विशाल म्हणजे विशाल कोण त्रिकोण. बघा आता याच्यामध्ये पोझिशन कशी असेल नीट विचार करा. आता आंतरवर्तुळ काढायचं, इन सर्कल, ते आतूनच येणार, सेंटर आतच असणार, आतमध्ये येईल म्हणजे केंद्रबिंदू त्याचा केंद्र आतच असणार, आतूनच येईल. म्हणजे इनसाइड द ट्रायंगल, त्रिकोणाच्या अंतर्भागात. पोझिशन ऑफ काय, इन सेंटर. आंतरमध्याची स्थिती कशी असेल, त्रिकोणाच्या आतमध्ये, त्रिकोणाच्या अंतर्भागात, इनसाइड द ट्रायंगल. आता परिकेंद्राची कशी असेल, याच्यामध्ये आतमध्ये येईल कारण तिन्ही कोण लघुकोण त्रिकोण आहेत. काटकोणामध्ये मात्र इथे बघा मिड पॉइंट ऑफ हायपोटेनस, कर्णाचा मध्यबिंदू, कर्णाचा मध्यबिंदू असेल.
सॉरी आपल्याला लंबदुभाजक काढायला लागेल ना, असं आहे. म्हणजे पोझिशन ऑफ सर्कम सर्कल, सर्कम सेंटर, परिकेंद्र कुठं असेल, परिकेंद्र या त्रिकोणाच्या प्रकारात ते त्रिकोणाच्या अंतर्भागात असेल. इथं कर्णाचा मध्यबिंदू मिड पॉइंट ऑफ हायपोटेनस असेल आणि इथं याचा लंबदुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठं असेल, बाहेर असेल, आउटसाइड द ट्रायंगल. कळलं का? आता रिमेंबर दिस, याचा अर्थ सांगतो बघा. इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल टचेस ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल इन साइड. त्रिकोणाच्या अंतर्वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करते. फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ इन सर्कल ऑफ ट्रायंगल वी हॅव टू ड्रॉ बायसेक्टर ऑफ एनी टू अँगल्स. अंतर्वर्तुळाची रचना करण्यासाठी आपल्याला कोणत्याही दोन कोनांचे कोनदुभाजक काढावे लागतात. सर्कम सर्कल ऑफ अ ट्रायंगल पासेस थ्रू ऑल थ्री व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल. परिकेंद्र हे वर्तुळाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जातं. फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ सर्कम सर्कल ऑफ अ ट्रायंगल वी हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ एनी टू साइड्स. परिवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या दोन बाजूंचे लंबदुभाजक काढावे लागतात. सर्कम सर्कल ऑफ एन ॲक्यूट अँगल ट्रायंगल लाईज इनसाइड द ट्रायंगल. परिकेंद्र कुणाचं, ॲक्यूटचं. लघुकोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र हे वर्तुळाच्या अंतर्भागात असते. म्हणजे लंबदुभाजक आतमध्ये भेटतात. थोडक्यात केंद्रबिंदू, तिन्ही शिरोबिंदू जाणारा वर्तुळाचा केंद्रबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असतो. ॲक्यूट अँगल ट्रायंगल, सर्कम सेंटर इज इनसाइड द ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल सर्कम सर्कल इज मिड पॉइंट ऑफ हायपोटेनस. काटकोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र हे कर्णाचा मध्यबिंदू असतं. आणि इन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल इट इज लाईज सर्कम सेंटर आउटसाइड ऑफ द ट्रायंगल. विशाल कोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र वर्तुळाच्या बाह्य भागात असतं. सर्कम सर्कल ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज मिड पॉइंट ऑफ हायपोटेनस. सर्कम सेंटर ऑफ एन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल लाईज इन द एक्सटेरियर ऑफ ट्रायंगल. विशाल कोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र वर्तुळाच्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतं. इन सेंटर ऑफ एनी ट्रायंगल, ह्यापैकी कोणत्याही त्रिकोणाचं इन सेंटर म्हणजे आंतरमध्य, त्रिकोणाचा आंतरमध्य हा त्रिकोणाच्या आतमध्येच असतो. लाईज इनसाइड द ट्रायंगल. अशा पद्धतीने महत्वाचा चौकोन आहे पहा. आता आपण जातोय पान नंबर 86 वर. द परपेंडिक्युलर बायसेक्टर अँड अँगल बायसेक्टर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर कोइन्सिडंट. म्हणजे काय, जर तुम्ही एक इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला, समभुज त्रिकोण घेतला, तर त्याचं कोनदुभाजक आणि लंबदुभाजक एकच असतात. लक्षात ठेवा, हे महत्वाचं. समभुज त्रिकोणामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये अँगल बायसेक्टर अँड परपेंडिक्युलर बायसेक्टर आर कोइन्साइड, एकमेकांवर तंतोतंत जुळतात. म्हणजे लंबदुभाजक हेच परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर हेच लंबदुभाजक असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर हेच काय असतात, कोनदुभाजक असतात, अँगल बायसेक्टर असतात. म्हणजे अँगल बायसेक्टर आर द समभुज त्रिकोणामध्ये हा समभुज त्रिकोण आहे, तिन्ही बाजू सारख्या. जर आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, हाच परपेंडिक्युलर बायसेक्टर या अँगलचा अँगल बायसेक्टर होईल. याचा लंबदुभाजक घेतला, या बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर या अँगलचा अँगल बायसेक्टर होईल, या अँगलचा, आणि या बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा अँगलचा अँगल बायसेक्टर होईल. अशा पद्धतीने परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि अँगल बायसेक्टर एकच असतात. मराठी सांगतो, या बाजूचा लंबदुभाजक जो आहे तो या कोनाचा कोनदुभाजक आहे, ह्या बाजूचा लंबदुभाजक जो आहे या कोनाचा कोनदुभाजक आहे, आणि ह्या बाजूचा जो लंबदुभाजक आहे या कोनाचा तो कोनदुभाजक आहे. अशा पद्धतीने तीन कोनदुभाजक हेच तीन लंबदुभाजक किंवा तीन लंबदुभाजक हेच तीन कोनदुभाजक असतात. म्हणून ते एकमेकांवर तंतोतंत जुळतात, कोइन्साइड. समद्विभुज त्रिकोणामध्ये पायावर काढलेला जो लंबदुभाजक आहे, पायाचा जो लंबदुभाजक आहे तो त्या शिरोबिंदू समोर कोणाचा दुभाजक असतो, कोणाचा दुभाजक असतो. बघा आता हे झालं. मी जर रोखंड ठेवलं तर परिवर्तुळ येईल, आणि इथंच ठेवलं तर आंतरवर्तुळ पण येईल. म्हणजे याचं
परिकेंद्र आणि अंतर्मध्य सारखं असतं समभुज त्रिकोणामध्ये. परिकेंद्र आणि अंतर्मध्य, सर्कम सेंटर अँड इन सेंटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज सेम आणि देअर रेशो radius of circumcenter divided by radius of incenter. नीट बघा बरं का, radius of circumcenter, radius of incenter. परिवर्तुळाची त्रिज्या आणि अंतर्वर्तुळाची त्रिज्या यांचा भागाकार रेशो म्हणजे गुणोत्तर हे 2:1 असते. नीट ऐका, radius of circumcenter divided by radius of incenter याचा रेशो 2:1 असतो. परिवर्तुळाची त्रिज्या आणि अंतर्वर्तुळाची त्रिज्या यांचं गुणोत्तर 2:1 म्हणजे 2:1 असतं. असं या ठिकाणी बघा पान नंबर 86 वर या 3 ओळी आहेत, ह्या पण आपल्या वहीत लिहायच्या. त्याचप्रमाणे 85 पानावरचा चौकोन आहे तो पण आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. आता या ठिकाणी 4 गणित आहेत, तेवढी मी समजावून सांगतो, नीट लक्ष द्या. 4च गणित आहेत, पटपट घेणार आहे कारण त्या प्रकारचं एक एक गणित मी तुम्हाला घेऊन दाखवलंय. तर बघा पहिलंच, कंस्ट्रक्ट ट्रायंगल ABC such that angle B 100, BC 6.4 cm आणि C 50. Construct its in circle. त्रिकोण ABC मध्ये कोण B 100, BC 6.4 सेमी म्हणून कोण C 50. तर अंतर्वर्तुळ काढा. अंतर्वर्तुळाची रचना परत एकदा सांगतो. वर्तुळ काढायचंय आणि त्रिकोण काढायचा त्याच्या बाहेर. बाजू दिली BC, मग इथं म्हणायचं BC 6.4 100 आहे. फार तर तुम्ही असं करा, याला मोठा करा. असं वाढून घ्या, तो मोठा वाढला पाहिजे. 100 अंश, हा 50 अंश आणि हा CM म्हणा किंवा CM म्हणा. हे अंतर्वर्तुळ झालं. इन सर्कल झालं. त्याच्यामध्ये तुम्ही इथून एक बाण काढायचा, ह्या कोणाचा दुभाजक आणि ह्या कोणाचा एक दुभाजक घ्यायचा. कोण दुभाजक काढायचे दोन कोणाचे, त्याला आय नाव द्यायचं. ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ दॅट अँगल अँड दॅट अँगल. एक बाण काढा, अंदाजे काढायचे, त्याला आय नाव द्यायचं. ही झाली कच्ची आकृती. आता पक्की आकृती बघा, 6.4 घ्या. हा BC आहे, बरोबर आहे. कोण मापक घ्या, इथं ठेवा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. इथे 100 आहे बघा. इथून एक बाण सोडा. डिग्री इथं ठेवा. हे कोण मापक इकडे टेकलेलं आहे ना, या बाजूवर आहे, म्हणून इकडून मोजायचं. 0, 10, 20, 30, 40, 50 इथे बघा. आणि यातून जाणार एक बाण सोडून द्या. बघा मला मोठा येईल बघा. AB C. आता तो वरचा तुम्हाला C दिसतोय का मला माहित नाही. अशा पद्धतीने हा 50. आता दोन कोणांचे दुभाजक काढायचे. अँगल बायसेक्टर ऑफ एनी टू अँगल्स. इथं ठेवायचं लोखंड टोक. ओके, याला वाढवायचंय. आता इथं ठेवायचंय, इथं ठेवायचंय. याला टोचा स्पेसिफिक फिरवायचे, तरी बाण सोडून द्या. बरोबर आहे का बघा.
त्याचप्रमाणे या कोणाचं झालं, आता इथं ठेवा, छोटासा चाप काढा, या अंतर वाढवा, परत इथं ठेवा, इकडे एक चाप काढा, अंतर बदलू नका, इथे एक चाप काढा, याला टोचा लोखंड टोकाने असं टोचायचं, सस्पेन्शन फिरवायची आणि इथून एक बाण सोडायचं. बघा दोन कोणांचे लंब दुभाजक काढले. बघा त्याला आय नाव द्या, जिथं भेटले तिथं त्याला टोचा सस्पेन्शन फिरवा. वी ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ एनी टू अँगल. दोन कोणांचे लंब दुभाजक काढले. आता लोखंड टोक इथे ठेवायचे आय वर आणि या बाजू इतकं अंतर घ्यायचे आपल्याला. बघा थोडं बाहेर गेलं बघा माझं, हे का बाहेर चाललंय, जास्त बाहेर गेलं नाही पाहिजे. हे थोडं बाहेर गेलं पाहिजे, असं बाहेर जाता कामा नये. आता माझा सगळा अंदाज आहे ना, म्हणून ते थोडंसं खाली गेलंय. बरोबर आतून स्पर्श केला पाहिजे, आतून जागा पण नाही राहिली पाहिजे, ते बाहेर पण नाही गेलं पाहिजे, म्हणजे बरोबर असं फेस टू फेस झालं पाहिजे. इतकी त्याला ऍक्युरसी लागते. ओके. दुसरं अजून एक सर्कल इन सेंटरचं 3 नंबरचं गणित आहे बघा, 3 नंबरचं गणित नीट लक्ष द्या. काय ते 3 नंबरच्या गणितामध्ये कंस्ट्रक्ट ट्रायंगल XYZ such that XY 6.7 YZ 5.8 cm आणि XZ 6.9 cm. कंस्ट्रक्ट इट्स इन सर्कल. त्रिकोण XYZ मध्ये, त्रिकोण XYZ मध्ये XY YZ आणि XZ, तर अंतर्वर्तुळ काढा. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्तुळ काढायचे कच्च, तिन्ही बाजूला म्हणून XYZ म्हणतो. इथून एक बाण सोडायचा आहे, इथून एक बाण सोडायचं, याला आय नाव द्यायचं. काय नाव द्यायचं? आय. ही झाली कच्ची आकृती. XY किती आहे? 6.7 cm. YZ सेमी म्हणा, CM म्हणा, आणि XZ CM म्हणा, सेमी म्हणा. झालं का? पक्की आकृती बघा. 5.8 घ्या पट्टीने. सेंटीमीटर सेमी YZ. ओके. राउंडर घ्या 6.7 घ्या, याच्यापेक्षा मोठं अंतर असणार ते. असा एक चाप काढा. 6.9 त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्या, तिथं ठेवा. दोघं जिथं भेटले त्याला टोचा, त्याला X नाव द्या आणि पट्टीने जोडा. पाईप 5.8 झालं. हे 6.7 सेमी किंवा CM, 6.9 CM किंवा सेमी. त्रिकोण काढून झाल्यावर त्रिकोणाच्या कोणत्याही 2 कोणांचे दुभाजक काढा. अँगल बायसेक्टर ऑफ एनी 2 अँगल्स इथं ठेवा. ओके. अंतर वाढवा.
इथं ठेवा, इथं ठेवा आणि हा बिंदू आणि हा बिंदू एक बाण सोडून द्यायचा. सेम सारखं इथं ठेवा, मारला, अंतर वाढवा. आता इथं ठेवा, हा बिंदू आणि झेड बाण सोडून द्यायचा. बघा याला टोचोसी स्पेशल फिरवा म्हणजे ऍक्युरसी येते, अचूकता येते. थोडं जरी इकडे तिकडे जोडायचं झालं, थोडं जरी झालं तरी तुमचं वर्तुळ येणार नाही, सर्कल येणार नाही. याला आय नाव द्यायचं. काय नाव द्यायचं? आय. आय वर ठेवायचं लोखंडी टोक. परत चुकतं जे जवळ थोडस बरोबर आले बघा. हा अशा पद्धतीने वर्तुळ आलं पाहिजे. मी थोडस अंदाजे काढलंय, तुमचं असं अंदाजे येता कामा नये, कारण मी अंदाजे काढले, सगळे माप अंदाजे घेतोय. तर अशा पद्धतीने आंतरवर्तुळ या ठिकाणी संपलंय आपलं. आंतरवर्तुळाची मी 2 गणितं घेतली आहेत. तुम्हाला 6.3 मधले पहिले 2 गणित आता यायला पाहिजेत. आलं का लक्षात? आता पहिलं आणि तिसरं झाले, आता दुसरं घेतो बघा. नीट पहा. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR सच दॅट कोन P 70, कोन R 50 आणि QR 7.3 सेमी किंवा CM. त्रिकोण PQR मध्ये झालं. तर परिवर्तन काढा. ड्रॉ सर्कम सर्कल. आता परिवर्तुळाचं किंवा सर्कम सर्कलची कच्ची आकृती काय सांगितली? आता वर्तुळ काढायचं, त्याच्यात त्रिकोण काढायचा. झालं. पट्टीने या बाजूचा एक लंबदुभाजक काढायचा आणि ह्या बाजूचा एक लंबदुभाजक काढायचा. झालं. याला C नाव द्यायचं. कळलं का? त्रिकोणाला नाव देऊ बघा. 2 कोन आहेत, एक बाजू आहे म्हणजे हिला QR म्हणावं लागेल. कोन P QR म्हणजे हा P असेल, कोन R 50 आहे बघा आणि कोन P 70 आहे. आता माझ्या लक्षात आलं की पाया दिलाय, एक कोन दिलाय, पण हा कोन नाही दिलेला. मला ह्या कोणाची काही गरज नाहीये, मला हा माहित पाहिजे होता. म्हणून मी म्हणणार कोन P अधिक कोन Q अधिक कोन R बरोबर 180. कोणाच्या बेरजेचा गुणधर्म, त्रिकोणाच्या बेरजेचा गुणधर्म किंवा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. इंग्लिश वाले लिहिल्या, मराठी वाले लिहिल्या. कोन P किती आहे? 70. कोन Q माहित नाही. कोन R 50 बरोबर 180. 7 5 12 120 अधिक कोन Q हा 180 वजा 120 होईल. म्हणजे मी तिसरा कोन काढला. मला जो पाया जवळचा कोन आहे, बेस अँगल आहे बघा. 2 पायालगतचे कोन महत्वाचे आहेत आपल्या दृष्टीने, म्हणून मी तो कोन काढून घेतला. आता कच्च्या आकृतीवरून पक्की आकृती तुम्ही सहज काढू शकाल. आता सर्कम सर्कल म्हणजे परिवर्तन सोपं आहे. QR काढा. QR घेतला बघा 7.3. झालं. बघा Q वर ठेवा. 0 10 20 30 40 50 60 आहे बघा. यातून झालेला भाग सोडा.
आता आर वर ठेवा 0 ला 20 30 40 50 इथे बघा यातून सोडणारा बाण यातून जाणारा बाण काढा आता हा जो बिंदू आहे हा पी म्हणजे हा 60 आणि 50 म्हणजे आपला काही 70 काही उपयोगाचा होता का अजिबात नाही आता मला काढायचे दोन बाजूंचे लंब दुभाजक परपेंडिक्युलर बाय सेंटर ऑफ टू साइड्स निम्मे जास्त अंतर घ्यायचे निम्मे जास्त वरती एक चाप खाली एक चाप इथं ठेवायचे निम्मे जास्त अंतर आहे बघा आहे सॉरी हे जे अंतर होतं आत्ताच हेच अंतर ठेवून इकडून ओके याला जोडा म्हणजे एका बाजूचा काय झाला लंब दुभाजक आला आता दुसऱ्या बाजूचा लंब दुभाजक काढूयात आता ही जी बाजू आहे हिचा काढतो मी ठेवतो बघा तर बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं इकडे एक चाप इकडे एक चाप इथं ठेवतो इकडे एक चाप इकडे एक चाप आणि त्याच्यातून जाणारे एक बाण सोडा जिथं भेटतील त्याला सी नाव द्या हवा इथं पी वर ठेवा लोखंड ठेव किंवा क्यू वर ठेवा किंवा आर वर ठेवा ती तुला जायला पाहिजे 100% बरोबर परिवर्तुळ आलं बघा दॅट इज द सर्कल बरोबर ते बिंदू जातं बघा बरोबर म्हणजे बरोबर आतून नाही बाहेरून नाही काय नाही दॅट इज कॉल्ड सर्कल यालाच परिवर्तुळ असं म्हणतात मला असं वाटतं हे गणित तुमच्या लक्षात आलं असावं अजून एक गणित समजून सांगतो बघा 5 गणित आहेत 5 पहिलं झालं दुसरं झालं तिसरं झालं चौथं आणि पाचवं चौथ्या आणि पाचव्या मध्ये दोन्ही समजून सांगतो तुम्ही काढा एलएमएन मध्ये एलएम 105 आहे बघा 105 म्हणजे असं आहे ना असं त्रिकोण आला पाहिजे त्यामुळे आता वर्तुळ काढा आधी आणि शक्यतो हे असं काढा हा 105 होईल गणित लिहितो बघा मी त्रिकोण एलएमएन मध्ये इन एलएम 7.2 सेमी कोण एम 105 एमएन 6.4 सीएम किंवा सेमी ड्रॉ ट्रायंगल एलएमएन त्रिकोण एलएमएन काढा व परिवर्तुळ काढा ड्रॉ सर्कल बघा याला 105 आहे हा याला एम नाव देतो याला एन नाव देतो हा एल बघा एलएम दिलाय 7.2 एमएन दिलाय 6.4 सेंटीमीटर चला एमएन घ्या 6.4 सीएम म्हणा सेमी म्हणा 105 अंशाचा कोन मोजायचा आहे हे बघा एम 0 10 20 30 40 50 60 70 80 90 70 80 90 100 आणि 110 च्या मध्ये 105 आहे बघा आणि हे 5 सोडून द्या आता 7.2 घ्यायचे 7.2 म्हणजे याच्यापेक्षा मोठा असणार याला टॉसचा स्पेशल फिरवा आणि पट्टीने जोडा झाला हा झाला त्रिकोण 7.2 सीएम म्हणा किंवा सेमी म्हणा आता वी हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ टू साइड्स दोन बाजूंचे लंब दुभाजक काढायचे बघा
नेमका जास्त अंतर घ्या, वर एक चाप खाली एक चाप इथं ठेवा, वर एक चाप खाली एक चाप आणि जोडा बरं. झालं. आता इकडची बाजू घेऊ. नेमका जास्त अंतर घ्या, एम वर ठेवा, इथं लंबदुभाजक काढायचं आहे. नेमका जास्त अंतर घ्या, इकडे एक चाप, इकडे एक चाप इथं ठेवा, इकडे एक चाप आणि इकडे एक चाप. त्यातून जाणारा बाण सोडा. बघा हा जो दोन बाण जिथे भेटतात एकमेकांना त्याला आपण सी म्हणतो. बघा ह्या त्रिकोणाचा सी कुठे आहे? हा ऑप्टिव्ह अँगल ट्रँगल आहे, म्हणजे हा विशाल कोन त्रिकोण आहे, विशाल कोन. आणि बघा ना त्याचा केंद्रबिंदू आहे परिकेंद्राचा, म्हणजे परिवर्तुळाचा केंद्रबिंदू, परिकेंद्राचा नाही, परिवर्तुळाचा केंद्रबिंदू. सर्कम सेंटर ऑफ सर्कल इज आउटसाइड ऑफ द ट्रँगल. त्रिकोणाच्या बाह्य भागात आला बघा, बाह्य भागात. तिथं लोक ठेवा, इथं ठेवा, स्पेस टू याच्यावर ठेवा किंवा याच्यावर ठेवा, कुठेही ठेवा आणि वर्तुळ काढा. थोडस बाहेर गेलं बघा. आला का परिवर्तुळ? इथून थोडस बाहेर गेलं बघा. असं होता कामा नये. ऍक्युरेट म्हणजे ऍक्युरेट तिन्ही शिरोबिंदूतून म्हणजेच व्हर्टेक्स मधून गेलंच पाहिजे. आणि 5वं गणित पहा, कशी आकृती काढून दाखवतो, फक्त तुम्हाला करायचंय घरच्या अभ्यासात. पहा, कन्स्ट्रक्ट ट्रँगल डीएफ, त्रिकोण डीएफ की ई आणि एफ दिलेत बघा, आणि कोण एफ दिलाय 45. बघा कोण एफ, ईएफ, ईएफ, डीईएफ. बघा डी किती आहे? 6. ईएफ किती आहे? 6. आणि कोण एफ 45. बघा बरोबर आहे का? तर त्या त्रिकोणाचं काय काढायचं? परिवर्तुळ. दोन बाजू सारख्या येतात, म्हणजे डीई बरोबर ईएफ. मग डी च्या समोरचा कोण एफ आणि ईएफ च्या समोरचा कोण डी, दोघं जण कोण एकरूप. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय, आयसोसेल्स ट्रायंगल थेरम, आयसोसेल्स ट्रायंगल थेरम. कोण एफ आणि कोण डी एकरूप होतील. कोण एफ आणि कोण डी म्हणजे कोण एफ बरोबर डी कॉन्ग्रेट होतील. दोघांचं मेजर किती? एफ बरोबर डी बरोबर एफ 45 म्हणून डी पण 45. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. कोण एफ, कोण ई आणि कोण डी बरोबर 180. इथं काय म्हणणार तुम्ही? नीट पहा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल, त्रिकोणांच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म. काही पण द्या. इथे हा 45, ई नाही माहिती. हा जो कोण डी आहे हा पण 45, 45 45 90 अधिक हा 90 तिकडे वजा होईल. कोण ई बरोबर 180 वजा 90 आणि कोण ई किती होईल? 90. हा 90. मग आता तुम्हाला हे काढता आलं पाहिजे. बघा काटकोन त्रिकोण आहे. खरं तर मी आकृती बदलतो, परत कशी आकृती बदलतो? डी ई एफ हा काटकोन आहे. हा 45, हा 45 एवढं लिहायचं तुम्ही. हे दोन बाजू सारख्या आहेत. ही 6 आहे, ही 6 आहे. बरोबर. पक्की आकृती बघा. ईएफ घ्या 6 सेंटीमीटर किंवा सेमी.
कोण मापट ठेवा 90चं बाण सोडा. कंपास मध्ये 6 अंतर घ्या 6. हा डी आला. 2 बाजूंचे लंबदुभाजक काढा. इथं ठेवा. वर एक चाप खाली एक चाप. इथं ठेवा. वर एक चाप खाली एक चाप. इथं ठेवा. इकडे एक चाप इकडे एक चाप. इथं ठेवा. इकडे एक चाप इकडे एक चाप. चापाच्या छेदामध्ये जोडा बरं. कसं होईल बघा बरं. 1 मिनिट. इकडे जोडा. बरोबर इथे भेटतील बघा. इथं रोखटोक ठेवा आणि वर्तुळ करा. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.